शुभ सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही उठलो आहे सकाळी आणि उठून आंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे केला. आता निघालो आहे. पालखी तिथे पुढे आहे, तर पोरं अर्धी पुढे गेलेत. मला थोडा लेट झाला निघायला. आता निघालो आहे मी आणि निघून पुढे भेटतो पोरांना. आणि पुढे आता अंधार आहे. आता वाजले 6 नाही 6:15 वाजले. आता निघतोय कमानीच्या इथे निघतोय. कमानीच्या इथे पोचतो आणि तिथे पोरं वगैरे जमलेत. एकविरा आईच्या दरबारात जायचा प्रवास आमचा परत चालू होते सकाळी. आणि तर पुढं तुम्हाला दाखवतो काय. चला भेटूया पुढे, उजाडात भेटूया. आता सध्या एवढंच मित्रांनो. आता आम्ही पोचलो मुरबाडला. उजड झालेलं आहे आणि आता पुढे नाश्त्याचा स्टॉप आहे. जाऊन नाश्ता करायचा, नाश्ता करू. सकाळी पण नाश्ता केला, पण पुढे ते मुरबाडवाले नाश्ता ठेवतात, त्याच्यामुळे पुढे जाऊन नाश्ता करतो. नाश्ता करून भेटूया पुढे. जमले सकाळी. त्याचा काल डोळा फोडलाय. डोळा बघायला, डोळा दाखव तिकडे कर ना, तिकडे हाईट मारले, डोळा पूर्ण लाल लाल झाला. आणि आमची आजची टी शर्ट माझी नाही दिसत, तुझी दाखव रे. मागणं दाखव ना. ही आमची आजची टी शर्ट आहे. अशा आम्ही 3 छापल्या आहेत, म्हणजे दर दिवसाला एक. आमची अर्धी पब्लिक आले. गोट्या जातो आम्ही पुढे आता नाश्त्याच्या स्टॉपला. त्याला भेटूया पुढे. ही मंडळी सगळी वडापाव खाऊन आले. वडापाव खाल्ला. अरे आम्ही तुमची वाट बघतो तिथं. खाल्ला वडापाव खाल्ला. खोटा बोलतो ते. यो चाललाय वडापाव खाल्ला त्यांच्या वडील सगळी. चला आता आम्ही चाललोय. आता आम्ही आमचे प्रवीण भाई कदम यांचा मुलगा दाखव. यो आमचा प्रवीण भाई कदम. आमचे यावर्षीचे उमेदवार, त्यांना पोरगी बघा कोण असेल तर. इकडे हे उमेदवार आमचे, यांना पोरगी बघा. चालतो आम्ही आमचा प्रवास चालू करतो आणि भेटूया पुढं. चला आता आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यात आणि पोरांनी संत्री आणून दिले. संत्री खातो आता. आणि पोरं सुख शोधतायत, म्हणजे रस्त्यात. ते समजून जा कुठंतरी कोपऱ्यात घुसायचे. या बघा बॉटल बिटल घेतले त्यांनी. कुठंतरी कोपऱ्यात घुसायचे, म्हणजे आले चांगलं मिळलं. तर चला भेटूया पुढे. आता अर्ध्या रस्त्यात पोचलो अजून आणि फोटोशूट चालू आहे पोरांचं तिकडं. पुढं जातो आता. नाश्ता तर केला नाही तिथं. नाश्ता आम्ही लय लवकर पोचलो आणि नाश्ता तिथं जरा लेट असतो, तर त्याच्यामुळं आम्ही आता जातो पुढं जाऊन बोलू. भेटूया आपण पुढं जाऊन. आम्ही पण जरा फोटोशूट वगैरे केलं आहे. आता फोटोशूट करून निघलो आहे. ही 2 जण, अर्धी जण गेलीत पुढं. भरपूर जण आहेत मागे पुढे आहेत. चला आता आम्ही आलो इथं नाश्त्याच्या इथं. नाश्त्याचा स्टॉप आलाय. नाश्ता करायला आलो आम्ही आता. म्हणजे हे पण आम्हाला नाश्ता कोणी दिलेला आहे बघा. इथं ठेवलाय चाय वगैरे आहे, नाश्ता आहे. नाश्ता करूया आणि निघू. लवकर पोचायचं. जेवढा लवकर पोचू तेवढा आराम भेटेल पुढं जाऊन. तर इथं दिलं हे साईड चालू आहे, म्हणजे इथले रहिवासी आहेत त्यांच्यातर्फे आम्हाला नाश्ता असतो. नाश्ता करतो. तर नाश्ता करतो आणि नाश्ता करून निघतो लगेच. पोरांचा नाश्ता चालू आहे. हा बघा आमचा नाश्ता. समोसे. तर आम्ही आता नाश्ता करून निघालोय. नाश्ता करून परत आपल्या चालत्या रस्त्याला आणि भेटतो.
पुढे हे लेट आलेले पब्लिक. तर आता आम्ही निघालोय रस्त्याला, चालतोय, नाश्ता केलाय, नाश्ता करून निघालोय आणि ऊन भरपूर आहे, ऊन जरा जास्तच लागतोय. कमेंट मध्ये सांगा, पोरं काय पण बडबडतील माग, बडबडू दे, आपल्याला माहिती नाही, आपण बडबडतोय मागच्या बडबडतोय. बिस्लरी माकू आला आणि तोच पाणी पिला याने, मँगो फ्लेवरचा शेक याने पिला याने. बघितला तुम्ही, बघितला याने समोसे खाल्ले 2, माझ्या हातातले खाल्ले ते पण पिवळे समोसे टेस्टी वाले. अशीच मस्करी चालू आहे याच्या गावातला बाया. तुम्ही त्याला का मारला, तुम्ही मारला का आता का मारलं ते सांग ना. अरे मारला का तू त्याला, मारला का आतरवाला का मारला तू ते सांग. पोरा लय दमले, थंडा प्यायला मानकरी हो मोठ्या. काय काय बोला, ओली ओली लागते, ओली घातली, ओलीच लागेल ना. हो तिथे मी होतो रिक्षा मधला जावा पिऊ आणि निघू. लय पाय दुखतात, भरण्याचा अनुभव लय याला, पॅक भरायचा अनुभव लय. बारमध्ये कामाला आहे. निघतो आता आम्ही, चहाची गरज आहे भरपूर, झोप आले. पोराई श्रीखंड बिरखंड सगळा खाल्लाय. श्रीखंड किती खाल्ला रे? श्रीखंड बिकंड खाल्लाय. इथे श्रीखंड चालू आहे अजून पण, चाटून चाटून खातोय. चला निघतो, पुढं भेटू. पायाची पूर्ण वाट लागली, झोप पण आले, ऊन पण वाढलाय भरपूर, ऊन लागायला लागला आता. दाखव ना पहिले असं काय बनवतो सूर्य लय ऊन लागतोय आता, ऊन वाढलाय. आता आम्ही पोचलोय अर्ध्या रस्त्यात, म्हणजे म्हसा जत्रा जिथं भरते त्या गावात पोचलो म्हशाला. आता याच्यापासून काहीतरी 3 किलोमीटर पुढं आहे, 3 की 3.5 का 4 किलोमीटर आहे. दुपारचा स्टॉप तिथं असणार आहे आमचा. भरपूर ऊन पडलाय मित्रांनो, आणि उन्हात चालायची इच्छा तर बिलकुल नाही, पण चालतोय. तर या म्हशा गावात पोचलो आम्ही. लय ऊन लागतंय, ऊन लय आज लय बेकार ऊन लागतंय. हा मासा गाव आहे. जाता जाता आम्हाला शिवाजी महाराजांचा डोळा दिसला. जेव्हा म्हशाची जत्रा असते ना, पूर्ण एक पॅक असतो, पूर्ण भरतो बाजार. जत्रा असते आणि त्यांची पालखी येते. पोरांना मेडिकल मध्ये काहीतरी घ्यायचंय, मेडिकल मध्ये काय घ्यायचं ते घेऊया. बाम बीम गोळ्या बिळ्या आपलीच पोरं. तर आता आपल्या
दुपारच्या स्टॉपला आपण पोहोचलोय. आपला स्टॉप इथं असतो, दरवेळेचा आहे. फार्म हाऊस आहे, या फार्म हाऊसला आपला स्टॉप असतो दुपारचा. बघा पूर्ण रस्ता सामसाम. अर्धी पोरं मागं आहेत, अर्धी पोरं पुढं आहेत. पाय पूर्ण जाम झालेत, चालता येत नाही, भरपूर पाय दुखत आहेत. तर आता जाऊया, फ्रेश वगैरे होऊया. फ्रेश वगैरे होऊन मग जेवण बिवण करायचे. जेवण बिवण करून मग थोडा आराम करून निघू. तर चला भेटूया पुढं. बघा इथं बसले सगळेजण, गाड्या वगैरे इथं जेवायला बसले. पोरं जेवायला बसले. जेव येऊ थोडा. जेवण घेतलं आता आम्ही. जाऊन चाळून जेवतो. पोरं इथं झोपलेत, तिथं जाऊन जेवतो. पोरायलाही थकली आहे. आमचा बुवा इकडं असे झोपल्यात नाही. दारावर पंढरपूर उठायला पण बघणार नाही. आता आपण जेवलोय आणि आता जेवून थोडा आराम करून मग थोड्या वेळात निघायचं आहे. मग फ्रेश वगैरे हो, फ्रेश थोडा हातपाय तोंड धुवून निघू. मग भेटूया पुढच्या रस्त्यावर भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय दुपारच्या स्टॉपवर ना. जेवण खूप चांगलं होतं. जेवण लय भारी होता आणि झोपले होतो. झोपून फ्रेश झालो, फ्रेश होऊन निघालो. आता खूप परत त्रास झाला, भरपूर जणांना त्रास झालाय आणि झोपली होती पोरा. हातपाय पांगळी लुळी झाल्यात. मुगडाळ दाखवा ना तिथं जरा. मुगडाळ तर चला भेटू पुढे. तर भेटूया पुढच्या स्टॉपला. पुढचा स्टॉप पण आमचा फार्म हाऊसलाच आहे. म्हणजे हा मिनी फार्म हाऊसच आहे, याच्यापेक्षा छोटा आहे जरा. तर चला पुढे भेटूया. ऊन कमी आहे. आपण रस्त्याला लागलोय आता. रस्ता बघा कसा आहे, एकदम वाळवंटासारखा आहे. तिथे जास्त ऊन लागतो रस्त्याला. ह्या रस्त्याला निघलो का जास्त ऊन लागतो, कारण का कॉन्क्रिटीकरणचा रस्ता आहे, तिथं जास्त ऊन जास्त लागतं. कोण नाही बघतो, आम्ही चालतोय. पालखीची पोरं पूर्ण जाम झालो होतो दुपारपर्यंत. तर पालखीवाल्यांनी आम्हाला ते मूव दिला. हे होतं, ट्यूब होती मूवची. मूव दिला आणि पेनकिलर दिली, गोळी दिली. तर पेनकिलर घेतली आम्ही आणि मूव लावून झोपलो. थोडा आराम केला, तेव्हा थोडा बरा वाटायला लागला. तर आता फ्री झालो आहे. आता चालू लांबपर्यंत जायचं आहे तसं पण. आणि हा संध्याकाळचा स्टॉप जरा जवळच आहे. संध्याकाळचा स्टॉप एवढा लांब नाही, पण तरी पण आता मी निघालो लवकर. एनी टाईम असा, जेव्हा मागच्या वर्षी आम्ही 4 वाजता निघालो होतो, या टायमाला 3 वाजता निघालो, 1 तास अगोदर. तर आता बघू संध्याकाळच्या स्टॉपला जायला किती वेळ लागतो. आणि मध्ये एक साईबाबाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. मस्त आहे साईबाबाचं मंदिर. तर चला भेटूया पुढे. पोरं थकली होती, पोरं बसलेत आता अर्ध्या रस्त्याला. आणि ह्यो आलाय आता, तुम्हीच ओळखा काय करून आलाय. वलका कुठं घेऊन जाऊन आलाय तुम्हीच, वलका गेला. पंक्चर बॉडी आहे सगळी.
अरे तुझे तिकडे घे ना जरा. चला लय आराम झाला, आता निघतो आमच्या प्रवासाला. आता आम्ही पोहोचलो होतो कळंबला. नाश्ता बिष्टा केलाय. नाश्ता काय केलाय आम्ही 10 प्लेट मंचुरियन, 15 दाबेल्या आणि थोडं थम्सअपच. रावस एकदम काम झालेलं आहे. आता जातोय, पुढे चालतोय दिशेने वाटचाल. पुढच्या दिशेने वाटचाल चालू आहे आमची. आजचा स्टॉप तर काय जवळ आहे. 8 वाजेपर्यंत आम्ही आता पोहोचू. किती वेळ लागणार आहे आपल्याला? 8 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. तर जवळच आहे, लवकर पोचू. आणि आज रात्रीचा मेनू श्रीखंड पुरी. आज हा रात्रीचा मेनू श्रीखंड पुरी आणि खूप खुश आहे. तिकडं गाडी पंक्चर आहे, दाखव. तिकडची गाडी पंक्चर ती बघा दोघी जण. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, नाही पुढच्या वाटेला भेटूया. धन्यवाद. भेटूया पुढे, चला धन्यवाद. तर आम्ही आता पोहोचलोय साईबाबा मंदिराच्या इथं, जिथं मगाशी बोललो होतो की साईबाबाचं मंदिर आहे. तर दाखवतो तुम्हाला, चला कसं आहे. मीठपुडे हा बघा, हा साईबाबाचं मंदिर आहे. वारे गावाच्या इथे आहे हा मंदिर साईबाबाचा. मला दाखवतो. हा बघा किती मस्त मंदिर आहे. मस्त मंदिर आहे हा, आणि भरपूर जण येतात इथं. तर आमची पालखी पण इथंच येऊन गेले. तर भेटूया पुढे. आता इकडनं निघतो, पाया वगैरे पडतो आणि निघतो. हातपाय तोंड धुवायचे आहेत. आता हातपाय तोंड धुतो आणि मग निघतो इकडनं डायरेक्ट स्टॉपला. तर भेटूया आपल्या स्टॉपवर. ही आमची थकलेली पार्टी. तर मित्र, आपण आता पोचलो रात्रीच्या स्टॉपला. आणि या फार्म हाऊसला आपला स्टॉप आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल डीजे वाजतोय. आले आले हे चाललं डबा घेऊन आले. तर आपण जातोय आता. फ्रेश वगैरे तिथं मग मागेच झालो आपण, त्या साईबाबा मंदिराच्या इथं झालो. आता आपण जाऊया, आराम करूया. बॅगा वगैरे काढायचे, बॅग काढून बिडून मग जागा पकडायची झोपायला. आता इथं थांबतो कारण का पुढे डीजेचा आवाज येईल तर माझा आवाज येणार नाही, त्याच्यामुळे. तर आपण चला भेटूया पुढे, आराम करू थोडा, मग तिथे थोडा बोलूया आणि मग ब्लॉगला एंड करूया. बघा ही आमची वस्ती इथं याल तर झोपल्या सगळी. स्विमिंग पूल आहे पण त्याच्यात पण पोरा झोपतात, कारण तिथं पाणी नसतो. जेवणाची तयारी सगळी पोरा झोपल्यात तिकडं. मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालंय. आता जेवण झोपायची तयारी सगळ्यांची आहे. तर आपला ब्लॉग इथे संपतोय. आणि ब्लॉग कसा वाटला, चांगला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला गुड नाईट, झोपतो आता मी. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया.